गणपती कसे होते आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा ठावा. मित्र तरंगे पाटील फार मोठा त्याग आहे. अरे कोणा जीवाची बाजी लावतो रे. तरंगे पाटील फार मोठा त्याग आहे. धगधगती आग आहे. भ्रष्टाचाराचा राग आहे. हा तर जिजामातेचा वाघ आहे. अरे तरंगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे. ही उसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे. अरे लक्षात ठेवा, या पाटलाची तुमची गाठ आहे. मित्रांनो, हो, तरंगे पाटील कोहिनूरचा हिरा आहे. निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा आहे. हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्रात याचा दरार आहे. अरे पोरं, हा नागवा आहे पण या पोराच्या गळ्यात छत्रपतीचा भगवा आहे. हा पोलाद आहे. ही खानदान छत्रपती औलाद आहे. हा दूध आहे. या पोराच्या नसा नसात वाघिणीच. काय बोलावं बाबा, पोराबद्दल माझ्या डोळ्यात पाणी येतं राव. डोळ्यात पाणी येतं राजो. मित्रांनो, अरे जरंगे पाटलाची घोंगडी बैठक. काय बोलावं बाबा सावळे पाटील. अरे हा राजा आहे. हा सर्जा आहे. मनोज या नावातच फार मोठा दर्जा आहे. हा बुलंद मकरंद, अरे मराठा समाजाचा सुगंध आहे हा. अरे जरंगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा रे. लावा ताकद, लावा ना ताकद. जरंगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा 14 ऑक्टोबर 2023. 3 एकर मध्ये सभा घेणारा मनोज, 3 कोट समाज जमवणारा मनोज, 3 कोट समाज 3 कोट समाज आणलेला नाही. ना कोणाला यायला, ना कोणाला जायला, ना कोणाला खायला, ना कोणाला प्यायला, ना कोणाला द्यायला. 3 कोट समाज जमवणारा मनोज. अरे आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरायला लावणारा हाच मनोज. अरे 50 लाखाची गाडी सप्रे भेट देणारा, चांगावर चावी फेकणारा हा निस्वार्थी मनोज. अरे आलो तर तुझा, आलो तर तुझा. या शब्दाकडे ध्यान ठेवा पोरं. शब्द कसा आहे हा. आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा. अरे कुंकू पासून तयार राहा. आपल्या ग्रहलक्ष्मीला ठणकाव सांगणारा हाच मनोज, हाच मनोज. अरे हिमालयाच्या उंचीचा, गरुडाच्या भरारीचा, भगत भास्कराचा, अरे वीर झाला सुवर्णाक्षराचा, या महाराष्ट्राचा कुंदनाचा, सुगंधी चंदनाचा. अरे पोर स्वीकार कर या कोटी कोटी वंदनाचा जगात मोठा नेता. मी प्रभाकर कुठे जरांगे पाटलाला त्यांच्या तालमीत घडलेला माणूस मी. आणि आज इथं आल्याबरोबर मला बोलण्याची संधी दिली. एकच राजा हो, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य लेखाला मिळालं. हे भगवंता, हे भगवंता, आमच्या या पोराला आयुष्य दे राजा हो. बस एवढं बोलतो आणि थांबतो. टाळ्यावाला पाटला देणार. आता सर्वांनी शांततेत थोड्या वेळासाठी सर्वांनी शांततेत बसा. सर्वांनी शांततेत थोडा वेळ आपण स्तब्ध राहूया. थोडा वेळ. आठ ते 9 कीर्तन राजेंद्र महाराज गोंदीकर यांचं कीर्तन होणार आहे. आपण आपल्या
घोषणा आपल्या आरक्षणाच्या दादाच्या सर्वांनी आपल्या दादांना बळ देण्यासाठी कंटिन्यू त्या ठिकाणी चालू ठेवा. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की